नमस्कार, मी बालराजे वाळुंजकर. मी आलोय अभिनेते दीपक शिर्के सर यांच्या घरी. तर त्यांच्याशी मी थोडंसं बोलावं म्हणतो. तर सर, तुम्ही तुमच्याबद्दल सांगा की तुम्ही आतापर्यंत कुठल्या कुठल्या मूव्हीजमध्ये काम केलं वगैरे. 1980 साली माझा पहिला चित्रपट आला. त्याचं नाव आक्रोश होतं. तो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवलमध्ये पहिल्या क्रमांकाने विजयी झाला. त्याला गोल्डन पीकॉक होतं. त्याचा डिरेक्टर होता गोविंद निहलानी. स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी, ओम पुरी, अरविंद देशपांडे, विनय आपटे, बरीच आम्ही सगळी मंडळी होतो. तर ते माझा पहिला माझा चित्रपट. त्यानंतर मग हळूहळू नाटकं केली. नाटकातनं खूप रममाण झालो. महाराष्ट्रातल्या सगळ्या जागेतून आम्ही, म्हणजे मी एकट्याने नाही, आमच्या सगळ्या टीमने परफॉर्मन्स केला. त्यामुळे नवीन नवीन जागा, नवीन लोक पाहायला मिळाली. खूप मजेशीर होता तो प्रवास. मग परत चित्रपट आले, मराठी आले, मग हिंदी आले. आता किती आले ते मी मोजले नाही. तर गुगलला माझा एक पेज आहे, त्याच्यावर ते काय तुम्ही क्रांतीवीर मध्ये पण काम केलं? नाही, क्रांतीवीर नाही, तिरंगामध्ये. अच्छा. त्याच्यामध्ये काय भूमिका होत्या? मी मेन विलन होतो. त्याचं गुंडा स्वामी पिक्चरही राजकुमार, नाना पाटेकर असे दिग्गज असल्यामुळे तो चालला. डागमध्ये पण केलं होतं. त्यानंतर आपल्याला एवढे सर्व अवॉर्ड मिळाले. मराठीमध्ये आपण कुठल्या कुठल्या मुली केल्या? मराठीत पण भरपूर केले. राजे, धनादन, विशालकाठी, भरपूर केलं. ही सगळ्यात टॉपला जाईल. आपल्याला पोस्टाबद्दल काय माहिती आहे का? फार कमी. पूर्वी आम्ही, आमच्या शेजारी एक वेदक नावाच्या बाई होत्या. त्या मला बसवायच्या आणि त्या मला आशय सांगायचा, ह्याच्यावर लिहि पत्र. त्यांना ते लिहिता येत नव्हतं. त्यांनी आशय सांगितला, मी त्याचा गोषवारा त्या पत्रात मांडायचो आणि ते पत्र त्यांना वाचून दाखवायचो, असं लिहिलंय, आणि त्या मग मान्य करायचं आणि मग ते पाठवायचं. असं माझ्या आयुष्यात झालेलं आहे. काय वाटतं, पत्र आता पाठवले पाहिजे की मोबाईलमुळे आता थोडंसं कमी झाले, असं काय वाटतं का तुम्हाला? पत्र कसं आहे की परत हाताला लागल्यावर ते जुने दिवस आठवतात. पण त्यावेळेचा काळ, त्यावेळेची घालमेल, त्यावेळेची परिस्थिती, ते सगळं आठवतं. मेसेज आता थोड्या वेळापुरता आला, मग परत तो विस्मरणात जातो. आपण तो काय रिपीट बघत नाही. पोस्टाचं कारण जपून ठेवलं जातं जायचं पूर्वी. तसंच होईल असं मला वाटतं. आता वाढत्या टेक्नॉलॉजी बरोबर पोस्टाच्या सर्व्हिस सुद्धा तेवढ्या फास्ट होत आहेत. म्हणजे पहिलं 8 दिवस लागायचं, तर आता ते तुम्हाला 2 ते 3 दिवसामध्ये पत्र मिळून जातं. किंवा आता आपल्या एवढ्या फास्ट सर्व्हिसेस आहेत. जगातल्या 365 कंट्रीजमध्ये आपण सर्व्हिसेस देतो पोस्ट ऑफिस. तर तुम्हाला एखादी गोष्ट हवी असेल, तुम्ही लगेच मागवू शकता कुठल्याही क्षणी. तर पोस्ट ऑफिसही बदलतं आहे काळाबरोबर. तर तुम्हाला काय वाटतं, अजून त्याच्यानंतर तुमचं काय खातं वगैरे आहे का पोस्ट ऑफिसमध्ये? हा, माझं खातं आहे दापोली पोस्ट ऑफिसमध्ये. आणि पोस्टाने तर बदलायलाच हवं. पूर्वीसारखं राहून चालायचं नाही. सध्याचा जमाना नवीन आहे, फास्ट आहे. रिझल्ट पण त्यांना फास्ट हवा असतो लोकांना. त्यामुळे पोस्टाला बदलायलाच हवं. आणि जेणेकरून चांगली सर्व्हिस मिळेल हे पोस्टाने बघायला हवं. पोस्टाच्या अनेक वर्षापासून पोस्टाबद्दल खूप लोकांचा विश्वास आहे. तुम्हाला काय वाटतं त्याच्याबद्दल? आहे ना, अजूनही लोकांचा विश्वास आहे पोस्टाबद्दल. कारण पोस्टातले पैसे जात नाहीत कुठे, असं त्यांचं म्हणणं आहे. ते खरंही असेल त्यांचं म्हणणं. पण मी सुद्धा